In this lecture, we are going to discuss about the synchronous binary counter. We have already discussed about the asynchronous binary counter. Counter is a digital circuit which is used to count the pulses. Okay, there are two types of the counter. One is synchronous counter and another one is asynchronous counter. In the synchronous counter, also there are up and down and 3 and 4 bit counter. In asynchronous counter, there is up and down as well as a 3 and 4 bit counter. पहिल्यांदा आपण असिंक्रोनस काउंटर जे आहेत ते सगळे डिस्कस केलेले आहेत. काउंटर म्हणजे काय, तर काउंटर म्हणजे असं डिजिटल सर्किट जे काय करतं, क्लॉक पल्सेस किती दिलेल्या आहेत त्या काउंट करण्याचं काम करतं. मग त्यामध्ये आपण पहिली बघितली ती असिंक्रोनस काउंटर. मग असिंक्रोनस काउंटर म्हणजे काय की असा काउंटर ज्याच्यामध्ये आपण जितके फ्लिपफ्लॉप वापरलेले आहेत ना त्या सगळ्यांना ॲट ए टाईम क्लॉक पल्स देत नाही. फक्त क्लॉक पल्स आपण कोणाला देतोय, तर इनिशियल जो फ्लिपफ्लॉप असेल त्याला आणि त्यालाच फक्त आपण देतो. सिंक्रोनसमध्ये एक्झॅक्टली अपोजिट असतं. सिंक्रोनसमध्ये आपण काय करणार आहोत, तर जितके काही फ्लिपफ्लॉप वापरणार आहोत त्या सगळ्या फ्लिपफ्लॉपना ॲट ए टाईम आपण इनपुट देणार आहोत. सिंक्रोनस हे नावच इंडिकेट करतं की त्या सगळ्यांचा आउटपुट एकदम भेटणार आहे, आपल्याला सिंक्रोमध्ये येणार आहे. ओके. मग असिंक्रोनसमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं की फक्त इनिशियल फ्लिपफ्लॉपला पहिल्यांदा काय दिलेलं होतं की फक्त इनिशियल म्हणजे याला फक्त काय असणार आहे, क्लॉक पल्स असणार आणि बाकीचे जे असणार आहेत याला किंवा याला नसणार आहे. आता हे किती आहे, तर 3 बीट आहे. मग आता 3 बीट कशावरून म्हटलो मी, किती तुम्ही फ्लिपफ्लॉप यूज केलेला आहात त्याच्यावरून त्याचा टाईप डिसाईड होतो. म्हणजे जर मी असं म्हणत असेन की 3 बीट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर, तर काय होईल, 3 बीट असं म्हटलं म्हणजेच याच्यामध्ये 3 बीट लागणार. 3 बीट म्हणजे किती, 3 फ्लिपफ्लॉप. ओके. त्यानंतर असिंक्रोनस म्हटलं ना, तर असिंक्रोनस म्हणजे फक्त आणि फक्त इनिशियलच्या सुरुवातीच्या फ्लिपफ्लॉपला तुम्हाला क्लॉक सिग्नल द्यायचा आहे. त्यानंतर बायनरी का म्हणतोय मी, कारण याच्या आउटपुट जे आहेत ते फक्त आणि फक्त मला 0 आणि 1च्या स्वरूपातच भेटतात, ज्यांना मी आता राऊंड केलं ते. याच्यामध्ये तुम्हाला 2, 3, 4 अशा व्हॅल्यू नाही भेटणार. काय भेटणार, फक्त 0 किंवा 1, म्हणून याला म्हटलं बायनरी. मग अप काउंटर इंडिकेट्स दॅट व्हॅल्यू काउंट्स इन द असेंडिंग मॅनर, म्हणजे चढत्या क्रमानं व्हॅल्यू तुम्हाला भेटत जाणार आहेत. म्हणजे 0 नंतर 1 येईल, 1 नंतर 2 येईल, 2 नंतर 3 येईल, अप टू द 7. जर 3 बीट असतील तर 3 बीट असेल तर 2⁻³ इज इक्वल टू 8, म्हणजे 8 व्हॅल्यू मोजणार आहे. कुठून कुठं, 0 to 7, राईट. हे असा आपण असिंक्रोनस बायनरी अप काउंटर बघितला. सिमिलरली असिंक्रोनस बायनरी डाऊन काउंटर बघितला. डाऊन काउंटरमध्ये आपण काय केलं, तर डाऊन काउंटरमध्ये व्हॅल्यू आपण एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे 7 पासून स्टार्ट, 0ला एंड अँड अगेन रिपीट फ्रॉम द 7 to the 0. बरोबर, हा डाऊनला मोजत जातो. तेच जर 4 बीट असेल, 4 बीट, मग 4 बीटला मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेला काय की 3 बीटमध्ये चेंजेस करा. काय चेंजेस करा, तर आणखी एक फ्लिपफ्लॉप फक्त वाढवा सुरुवातीचा, बरोबर, आणि त्याला फक्त क्लॉक सिग्नल द्या, बाकीच्या तिन्हींना देऊ नका. म्हणजेच जर फ्लिपफ्लॉप ए असेल, बी असेल, सी असेल तर एक डी आहे तो वाढवा. करेक्ट. आता हा व्हॅल्यू कुठंपर्यंत मोजणार आहे, तर 2⁻⁴. 4 का म्हणतोय मी, कारण 4 बीट आहे, 4 फ्लिपफ्लॉप आहेत. 2⁻⁴ किती झालं, 16. म्हणजे हा काय करणार आहे, 16 पल्सेस काउंट करणार, 16 स्टेट्स काउंट करणार, विच स्टार्ट्स फ्रॉम द 0 अँड एंड्स ॲट 15. 0 ते 15 ह्या व्हॅल्यू मोजणार. टोटल 16 झाल्या, बरोबर. तर त्या सगळ्या आपल्याला कशामध्ये येणार आहेत, 4 बीट असिंक्रोनस काउंटरमध्ये. मग अप असेल तर it counts the value from the 0 and ends at the 15. If it is a down counter, then the value starts from the 15 and it ends at the 0. Right? This is the overview of the
लास्ट लेक्चर, प्रिव्हियस लेक्चर, हे सगळं जे आपण बघितलं हे प्रिव्हियस लेक्चरबद्दलचं होतं. आता 3 बिट सिंक्रोनस बायनरी काउंटरमध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये काय बघणार आहोत, तर सर्किट डायग्रॅम. आता इथं तुम्हाला मी खाली वेवफॉर्म देखील दिलेले आहेत. ह्या वेवफॉर्म काढायच्या नाहीत. ह्या क्लॉक सिग्नलनुसार तुम्हाला आउटपुट काय काय भेटत जातं ते दिलेले आहेत. ह्या काही निग्लिजिबल आहेत, म्हणजे ह्या तुम्हाला विचारत नाहीतच, म्हणजे लिहायच्या नाहीच आहेत. ह्यामध्ये तुम्हाला आता काय आहे, 3 बिट म्हटलं आहे ना, मग 3 बिट फ्लिपफ्लॉप 0, फ्लिपफ्लॉप 1, फ्लिपफ्लॉप 2. तुम्ही फ्लिपफ्लॉप ए, फ्लिपफ्लॉप बी, फ्लिपफ्लॉप सी असं देखील म्हणू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर क्लॉक सिग्नल हा महत्त्वाचा का, तर पुढचं नाव आहे त्याचं सिंक्रोनस. 3 बिट म्हटलं म्हणून 3 बिट घेतले ना, 3 फ्लिपफ्लॉप घेतले. जितके बिट स्टोअर करायचे तितके फ्लिपफ्लॉप घ्यायचे, कारण फ्लिपफ्लॉप काय करतोय, फक्त आणि फक्त एकच बिट स्टोअर करून ठेवायचं काम करतो. राईट. आता क्लॉक सिग्नल दिलेला जो आहे तो क्लॉक सिग्नल या फ्लिपफ्लॉपला देखील दिलेला आहे, या फ्लिपफ्लॉपला देखील दिलेला आहे, आणखी या फ्लिपफ्लॉपला देखील दिलेला आहे. म्हणजे तिन्हीला दिला, त्यामुळे तिन्हींचं आउटपुट मला एकदम भेटणार, सिंक्रोमध्ये भेटणार, म्हणून हा काय झाला, सिंक्रोनस काउंटर. आता बायनरी का, तर त्याच्या आउटपुट आहेत ते 0101 स्वरूपात येतात म्हणून. आता हा याचं नाव त्यांनी पूर्ण लिहिलेलं नाही. हा जो आहे तो काय आहे, अप काउंटर आहे, अप काउंटर. सिमिलरली तुम्ही डाऊन काउंटर देखील आता आपण बघायचा आहे, पण डाऊन काउंटर बघण्या अगोदर मी तुम्हाला अप काउंटर एक्सप्लेन करतो. आता हीच मेथड जी आहे ही तुम्ही लक्षात ठेवायची. फक्त चेंजेस काय आहेत सिंक्रोनस आणि असिंक्रोनसमध्ये, तर चेंजेस हा आहे की क्लॉक सिग्नल मी असिंक्रोनसला इथं आणि इथं देत नाही, तोच मी इथं दिलेला आहे, इथं दिलेला आहे. कशामध्ये, तर सिंक्रोनस काउंटरमध्ये. त्यानंतर इथं मी अँड गेट जोडत नाही. ओके, तो अँड गेट मी जोडला आहे सिंक्रोनसमध्ये, असिंक्रोनसमध्ये मी जोडत नाही. हे चेंजेस लक्षात ठेवा. म्हणजे करताना ज्या वेळेला काउंटर तुम्ही करणार आहात सगळे करायचे नाहीत, असिंक्रोनस फक्त करायचे आणि त्यावरून सिंक्रोनस कसे लक्षात ठेवायचे ते समजून घ्यायचं. क्लिअर. देन आता साहजिकच हा कोणता काउंटर आहे, अप काउंटर आहे. मी तुम्हाला ते देखील सांगतो की अप किंवा डाऊन कसा ओळखायचा. जर हे जे आहे बघा, हे अँड गेट, ह्या अँड गेटला पुढं तुम्ही बबल जोडला म्हणजे कोणतं गेट तयार झालं, नॅन्ड गेट. हे जर नॅन्ड गेट झालं ना तर तो डाऊन काउंटर. जर हा बबल नाही जोडला तुम्ही तर तो अप काउंटर, कारण तिथं अँड गेट आहे. एवढाच चेंज आहे. आणि या चेंजवरून तुमच्या लक्षात राहणार आहे क्लॉक पल्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7पर्यंत हा डेसिमल व्हॅल्यू कशा मॅनरनं यानं काउंट केल्या, असेंडिंग मॅनरनं. मग असेंडिंग मॅनरनं काउंट केल्या म्हणून हा झाला अप काउंटर. बघा व्हॅल्यू 0साठी काय येते, तर 0साठी येते 000. डायरेक्ट ॲन्सर लिहायचे आहेत तुम्हाला, काय लॉजिक लावत बसायचं नाही. तसं जर लॉजिक लावत गेला ना की बाबा 000 कसं आलं, 001 कसं आलं, तर तुम्हाला डिफिकल्ट होऊन जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की असेंडिंग अप काउंटर आहे ना, 0 to 7 डायरेक्ट व्हॅल्यू लिहून टाकायच्या. मग 0साठी काय असतं, 00000, 1साठी 001, 2साठी 010, 3साठी 011, 4साठी 100, 5साठी 101, 6 110 आणि 7 111. आणि पुन्हा जर क्लॉक पल्स दिली तर अगेन इट स्टार्ट्स फ्रॉम द 0. ही फक्त क्लॉकची पल्स त्यांनी सांगितली 8 नंबरची आहे म्हणून, पण ॲक्च्युअल व्हॅल्यू मला कुणाची मिळते, डेसिमल 0ची व्हॅल्यू मला मिळते 00. पुन्हा क्लॉक पल्स दिला तर काय येणार, पुन्हा क्लॉक पल्स दिला तर 1 येणार आणि इथं मला मिळणार 001. राईट. ओके. 3 बिट सिंक्रोनस बायनरी अप काउंटर. आता डाऊनसाठी तुम्ही चेंजेस काय करायचे आहेत, डाऊन हे सगळं आता याचं वर्किंग हे तुम्हीच लिहायचं आहे. असिंक्रोनसचा स्टडी करून त्याच्या शब्दरचनेमध्ये बदल करून फक्त माहिती काय लिहायची असते ॲक्च्युअलमध्ये की 3 बिट याला का म्हटलं, सिंक्रोनस याला का म्हटलं, बायनरी अप काउंटर याला का म्हटलं, एवढंच लिहायचं आहे.
चेकर चेक करताना काय बघणार आहे की लॉजिक डायग्रॅम काय काढलेली आहे आणखी ट्रूथ टेबल काय लिहिलेलं आहे, रिगार्डलेस ऑफ द एक्सप्लेनेशन, राईट. ओके. त्यानंतर आहे तो बायनरी डाऊन काउंटर. आता डाऊन काउंटर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की यामध्ये चेंजेस काय करायचे आहेत. 3 बिट सिंक्रोनस बायनरी डाऊन काउंटर. डाऊन काउंटर म्हटल्यानंतर तुम्हाला बदल करायचा आहे तो म्हणजे इथं नॅन्ड गेट टाकायचा. पहिला चेंज समजला. हा झाला रिलेटेड टू द लॉजिक डायग्रॅम. आता नेक्स्ट वन चेंज कुठं करायचा आहे तुम्हाला, तर तो जो आहे तो पूर्ण याच्यामध्ये मीन्स आपल्या ट्रूथ टेबलमध्ये. मग ट्रूथ टेबल इट स्टार्ट्स फ्रॉम द 7, देन 6, then 5, then 4, then 3, then 2, then 1 and 0. Okay, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 आणि पुन्हा इथं येईल 7. रिपीट. मग 7 साठी व्हॅल्यू काय येणार 111, 6 साठी 110, 5 साठी येणार आहे 101, 4 साठी 100, 3 साठी 011, 2 साठी 010, 1 साठी 001, 0 साठी 000 and again repeat 111. Correct? Means this is a 3-bit synchronous binary down counter. 3 बिट का म्हटलं, कारण 3 फ्लिप फ्लॉप यूज केले, 3 मला डाटा स्टोअर करायचा आहे म्हणून 3 बिटचा डाटा. सिंक्रोनस याला का बोललो, कारण क्लॉक पल्स आहे ते मी प्रत्येक फ्लिप फ्लॉपला दिलेले आहे म्हणून. बायनरी मला आउटपुटच्या व्हॅल्यू इज इन द फॉर्म ऑफ द 0 अँड 1, देअरफोर इट इज कॉल्ड ॲज अ बायनरी. देन डाऊन काउंटर इट काउंट्स द व्हॅल्यू इन द डिसेंडिंग मॅनर, म्हणजे उतरत्या क्रमानं आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहेत 7 to 0. ॲक्च्युली 8 व्हॅल्यू, कारण 3 फ्लिप फ्लॉप आहेत. 2⁻³ = 8, बरोबर. आणखी डाऊन काउंटर याला त्याबद्दल म्हणायचं. समजते? ओके. आता नेक्स्ट बघूया. हे क्युम्युलेटिव्ह काढला आहे. क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकत्रित. क्युम्युलेटिव्ह अप मोड आणि डाऊन मोड हे क्युम्युलेटिव्ह आउटपुट काढलेले आहेत, एकत्रित काढला आहे. अप काउंटर आणि डाऊन काउंटर. ओके. 2 मिनटं याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा काय केलेलं आहे ते. फक्त चेंज काय झालं आहे सांगतो, मला दाखवतो. इथं फ्लिप फ्लॉप 0 म्हटलं आहे, 1 म्हटलं आहे आणि 2 म्हटलं आहे, आणि इथं त्यांनी देताना QA, QB आणि QC म्हटले. ओके. म्हणजेच त्यांनी आउटपुट देताना आहे तो काय चुकून झाला आहे तसा. म्हणजे तुम्हाला 0 हा काय कन्सिडर करायचा आहे, QA लक्षात ठेवायचा आहे की हा Q0 आहे, QB लक्षात ठेवायचा आहे की हा Q1 आहे, QC लक्षात ठेवायचा आहे की हा Q2 आहे. ओके. बघा, क्लिअर? ओके. हा झाला तुमचा 3 बिट बद्दलचा. आता नेक्स्ट वन आहे ते 4 बिट. याचं नाव आहे 4 बिट सिंक्रोनस अप काउंटर. हे डायग्राम काढायची नाही. आता चेंजेस काय काय रे, तर असिंक्रोनस आणि सिंक्रोनस 4 बिटमध्ये चेंजेस हे आहेत की अँड गेट आपण ॲड केलेला आहे. आणि काय करायचं आहे, सिंक्रोनस बोलतोय ना, मग सिंक्रोनस म्हटल्यानंतर क्लॉक पल्सेस कुणाकुणाला देणार, तर सगळ्या फ्लिपफ्लॉपना. म्हणजे हे सगळे फ्लिपफ्लॉप इथं देखील दिला, इथं देखील दिला, इथं देखील दिला, इथं देखील दिला. फ्लिपफ्लॉप 0, फ्लिपफ्लॉप 1, फ्लिपफ्लॉप 2, फ्लिपफ्लॉप 3. टोटल किती झाले, 4. म्हणून हा झाला 4 बिट. कारण 4 बिटसाठी, एका बिटसाठी 1 फ्लिपफ्लॉप, 4 बिटसाठी 4 फ्लिपफ्लॉप. सिंक्रोनस का म्हटलं, कारण क्लॉक पल्स सगळीकडे दिलेली आहे म्हणून मला सिंक्रोमध्ये आउटपुट भेटणार. त्यानंतर याला अप काउंटर का म्हणायचं, अप काउंटर. आता लॉजिक डायग्राममध्ये लक्षात ठेवा की अँड गेट इथं 2 ठिकाणी जोडायचे आहेत. पहिला सोडायचा आणि शेवटचा सोडायचा, त्याच्या अलीकडे अँड गेट जोडायचा. बघा पाठीमागं देखील बघा, पहिला सोडायचा, शेवटचा सोडायचा, त्याच्या अलीकडे अँड गेट जोडायचा. हे लॉजिक लक्षात ठेवा.
2 अँड गेट जोडले, झालं. इतकंच चेंज करायचं आहे अप काउंटरसाठी. तोच जर मी डाऊन काउंटर म्हटला तर ॲड अ बबल अँड इट कन्वर्ट इट इन टू द NAND गेट, राईट. मग आता तुम्हाला व्हॅल्यू कशा भेटणार आहेत? 2⁴, बिकॉज देअर इज अ 4 फ्लिप फ्लॉप. देन द व्हॅल्यू इज 16. 16 मीन्स 0 to 15. 0 ते 15 व्हॅल्यू झाल्या, 16 व्हॅल्यू झाल्या टोटल. ओके. आता तो अप काउंटरमध्ये कसा मोजणार आहे? असेंडिंग मॅनर, चढत्या क्रमानं. बघा, पहिली आहे ती 0. 0च्या वेळेला सगळे 0 0 0. 1 0 0 0 1. 2 0 0 1 0. 3. मला आता हे पाठ आहे हां, म्हणजे मी काय ते पुढचं वाचतोय असं नाही, ते लक्षात आले, पाठ झाले. तुमच्या जर लक्षात येत नसेल तर साधं लॉजिकमध्ये काय लक्षात ठेवा की डायरेक्ट ह्या क्लॉक पल्स तुम्हाला 0 to 15 लिहायच्या. 16 रिपीट म्हणजे हे 0 असतं, त्यानंतर 1 हे 2 असं. म्हणजे क्लॉक पल्सच्या भाषेमध्ये 16, 17, 18 असं येईल. पण मला डेसिमलच्या भाषेमध्ये मला काय भेटणार इथं? तर इथं मला भेटणार 0, पुन्हा इथं 1, पुन्हा 2 अप टू द 15, 15पर्यंत. 15 नंतर पुढचा अंक 16 नाही, 0. त्यानंतर पुन्हा 1, पुन्हा 2 असं. ओके. ह्या व्हॅल्यू मी मोजणार. तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं की 8 वेळा 0, 8 वेळा 1, 4 वेळा 0, 4 वेळा 1, 4 वेळा 0, 4 वेळा 1, 2 वेळा 0, 2 वेळा 1, एकदा 0, एकदा 1 असं पूर्ण कवर करत जायचं. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या व्हॅल्यू मिळत जातील. हे झालं कशाबद्दल? तर हे झालं तुम्हाला अप काउंटरच्या संदर्भात. सिमिलरली जर तुम्हाला डाऊन काउंटर तयार करायचा असेल, डाऊन काउंटर, तर काय करायचं बघा. एकच सेकंड. ओके. आता हा झाला तुमचा 4 बीट सिंक्रोनस बायनरी डाऊन काउंटर. मग आता चेंजेस काय करणार? इन द लॉजिक डायग्रॅम, ह्या लॉजिक डायग्रॅममध्ये तुम्ही चेंजेस करणार. इथं एक बबल, इथं एक बबल. ओके. झालं. डायग्रॅममध्ये तरी चेंज झाला डाऊन काउंटर. त्यानंतर क्लॉक पल्सेस ज्या आहेत ह्या तशाच राहतील, काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके. नाही तर तुम्ही क्लॉक पल्सेसला देखील उलटा नंबर दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला अंक भेटणार पहिला 15, त्यानंतर 14, त्यानंतर 13, त्यानंतर 12, त्यानंतर 11 अप टू द 0 अँड अगेन इट स्टार्ट्स फ्रॉम द 15. म्हणजेच तुम्ही हा जो टेबल लिहिला बघा, हा बरोबर उलटा लिहायचा. म्हणजे 15साठी काय येणार? 1 1 1 1. 14साठी 1 1 1 0. 13 1 1 0 1. 12 1 1 0 0. 11 1 0 1 1. 10 1 0 1 0. 9 1 0 0 1. 8 1 0 0 0. 7 0 1 1 1. 6 0 1 1 0. 5 0 1 0 1. 4 0 1 0 0. 3 0 0 1 1. 2 0 0 1 0. 1 0 0 0 1. and last one all are zeros. ओके. म्हणजेच आपण यामध्ये आपण काय काय बघितलं तर सिंक्रोनस काउंटर म्हणजे काय. आता तुम्हाला टफ काही विचारणार नाही तर लिटरली काउंटरमध्ये विचारला तर एखादा विचारतील आणि तो पण अगदी सोपा असणार आहे. 4 बीटचा तर विचारणार नाहीतच, 3 बीटचाच विचारतील. ओके. आणि सहसा त्यांची भर असणार ती फ्लिपफ्लॉपमध्ये असणार आहे. फ्लिपफ्लॉप, मल्टिप्लेक्सर, ॲडर, सबट्रॅक्टर याच्यामध्ये. आणि आज आपला इथं हा चॅप्टर संपतोय. 2 नंबरचा चॅप्टर एक्झॅक्टली आपला 45 ते 50% सिलेबस इथं कवर झालेला आहे. कारण पहिल्या 2 चॅप्टरलाच वेटेज तितका आहे. कारण मी ऑलरेडी सांगितलं आहे की DEM हा सब्जेक्ट डिजिटल टेक्निक आणि मायक्रो कंट्रोलमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला आहे. त्यातलं डिजिटल टेक्निकमधला जो 2 चॅप्टर होते 50%चं ते झालेले आहेत. आता पुढचं पार्ट असेल तो मायक्रो कंट्रोलरचा असेल. इथं आपला पॉईंट कुठला कवर झाला तर काउंटर 3 बीट, 4 बीट, अप,
डाऊन सिंक्रोनस असिंक्रोनस. क्लिअर. फक्त आता काउंटरचे ॲप्लिकेशन बघूया आणि इथं थांबूया. ओके, हे जे आहेत ते ॲप्लिकेशन ऑफ काउंटर कुठं कुठं वापरतात. डिजिटल क्लॉकमध्ये, देन फ्रिक्वेन्सी काउंटर, टाईम मेजरमेंट, डिजिटल व्होल्टमीटर, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर म्हणजे ADC. काही वेळेला आपल्याला ॲनालॉग व्हॅल्यू दिलेली असते आणि ती डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करायची असते. म्हणजे टेम्परेचर, व्होल्टेज, प्रेशर हे ज्या वेळेला आपण मेजर करतो त्यावेळेला ह्या ॲनालॉग क्वांटिटी असतात. ह्या डिजिटल स्वरूपात आपल्याला दिसल्या पाहिजेत, मोजता आल्या पाहिजेत. ओके. आता आपल्या शरीराचं तापमान आपलं टेम्परेचर, आपण ज्या वेळेला ताप आला म्हणून जातो डॉक्टरकडं त्यावेळेला ते कसं असतं तर थर्मामीटर घेतात. मग हे थर्मामीटर इज नथिंग बट ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. कारण ते तुमचा टेम्परेचर काय करतं, टेम्परेचरचं कन्व्हर्जन डिजिटल व्हॅल्यूमध्ये करतं. तिथं काउंटर यूज केलेला असतो. म्हणजे असे जे ADC असणार आहेत, डिजिटल व्होल्टमीटर असेल, व्होल्टमीटर आपण लॅबमध्ये बघितलेलं आहे टाईम मेजरमेंटसाठी, फ्रिक्वेन्सी मेजरमेंटसाठी, आणि डिजिटल क्लॉकमध्ये आपण काउंटर आहेत ते यूज करतो. ओके. इथं आपला चॅप्टर नंबर 2 संपलेला आहे, कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल सर्किट. पुढल्या लेक्चरपासून आपण मायक्रो कंट्रोलरचा पार्ट आहे तो स्टार्ट करूया. ओके.